हे त्याच्या घरच्यांपर्यंत नसेल तर एखादी गोष्ट जाऊन द्यायची तर नाही गेली पाहिजे, आणि आपण त्याच्या घरच्यांना नाही सांगितलं पाहिजे. लाडका ड्रायव्हर जो असतो त्यांचा, तर म्हणजे कसं असतं, त्यांच्या घरच्या म्हणा बाहेरच्या गोष्टी काय असतात त्या ड्रायव्हरला सगळ्या त्यांच्या खाचा खोचा माहिती असतात. जवळजवळ गाडी माझ्या सीटला पाणी लागेल एवढं मी त्यातली गाडी घातली आणि त्यातूनही गाडी बाहेर काढली, आणि गाडी बाहेर काढल्यानंतर गाडी बेल्ट बंद पडली, म्हणजे ते फॅन बेल्ट असतो तो तुटला. लोक म्हणजे नशीब आपण वाचलो. लोन काढून गाडी घ्यायला खूप सोपी आहे, पण ते हप्ते भरणं, अदरवाईज असे बरेच जण आहेत की कर्ज घेऊन गाडी घेतली आणि मग फायनान्स कंपन्या त्यांच्या गाड्या ओढून जातात. काही लोक आपल्याला टेबलला घेऊन खाऊ घालतात, काही लोक चहा पाण्याला सुद्धा विचारत नाही. काही वेळा काही लोकांनी ड्रायव्हरसाठी वेगळं स्वतंत्र सोय केलेली असते, किंवा काही वेळेस आम्हाला गाडीतच झोपावं लागतं, काही वेळेस जेवणाची सोय केलेली नसते, कारण ते आपल्या पैशाने करावं लागते. आताच्या काळात 360 डिग्री कॅमेरे जे आलेत ते सगळ्या हाय सेगमेंटच्या गाडीला आलेले आहेत, कारला आलेले आहेत. पण ते कारला जसे आहेत तसेच मोठ्या व्हेकलला हवेत. बरं, बाहेरून तुम्ही 360 लावला तर तो परफेक्ट नसतो. कंपनीने त्या गाडीसाठी डिझाईन करून तुम्ही 360 लावला पाहिजे. सगळीकडे नजर ठेवावं लागते, मागे पुढे सगळं दोन्ही बाजूचे 2 आरसे बघायला लागतात, समोर बघायला लागतं, मधल्या आरशातून मागे बघायला लागतं. ज्यावेळेस इमर्जन्सी ब्रेक मारतो त्यावेळेस आपल्याला मागच्या गाडीचा अंदाज घ्यावाच लागतो. असा बऱ्याचशा वेळा आमचे प्रकार घडलेले. आपले पेपर तरी क्लिअर असले गाडीचे, तो म्हणतो चहा पाणी आम्हाला थोडंसं काहीतरी देऊन जावा. नमस्कार मंडळी, माय समष्टी या युट्यूब चॅनलवर मी श्रीरंग पटवर्धन आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय. आज माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याकरता दशरथ तुपे, आम्ही ज्यांना प्रेमानं बापू असं म्हणतो, ही गेली 25 वर्ष वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. दुर्गमातल्या दुर्गम भागांपासून ते अगदी शहरी भागांपर्यंत सर्व ठिकाणी ते आज उत्तम पद्धतीनं वाहन चालकाचा व्यवसाय रांजाई टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून करत आहेत. आमचे दुसरे सहकारी मित्र श्री विशाल पाठक हे देखील उत्तम वाहन चालक आहेत. त्याचबरोबर ते उत्तम मेकॅनिक देखील आहे. गाड्यांमधले अत्यंत निष्णात अभ्यासक म्हणून त्यांचा पुणे शहरामध्ये नावलौकिक. तर चला आपण या दोघांशी मनमोकळ्या गप्पा मारूया. तर मला सांगा, तुमची घरची मुळात परिस्थिती कशी होती आणि तुम्ही मूळचे कोणत्या गावची? माझं मूळ गाव बघितलं तर वरवडी, आणि माझ्या घरची परिस्थिती खूप बिकट होती. तर त्या बिकट परिस्थिती असल्यामुळे माझ्या आईच्या वडिलांनी मला घेऊन आले त्यांच्या घरी. 1.5 वर्षाचा, त्यावेळेस मी 1.5 वर्षाचा होतो. तेव्हापासून त्यांनी माझा सांभाळ केला, लहानाचं मोठं केलं. मला 12वी पर्यंत त्यांनी शिक्षण दिलं, आणि 12वी नंतर मग आमच्या आजोबांकडे गाडी होती. आजोबांचं वय 60-65च्या आसपास झालेलं होतं, आणि ती गाडी चालवायला कोणी नव्हतं. 12वी नंतर मग मी ती गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, आजोबांच्या बरोबर जाऊन. असं करता करता ती गाडी मी 2007 पर्यंत चालवली. त्यावेळी तुम्ही कोणत्या गाडीत वर होतात आणि आजोबांच्याकडे कोणती गाडी होती? त्यावेळी आजोबांकडे कमांडर ही गाडी होती, आणि ती गाडी मी अगदी खेडेपाड्यामध्ये चालवायचो. तेव्हा रस्ते पण नव्हते, अगदी मातीचे रस्ते होते आणि दगडे धोंडे असे त्या काळात तुम्ही तसे त्या अवतीभोवतीच्या पंचक्रोशीच्या लोकांसाठी खूप मोलाचं असं काम करत होता, असं म्हणावं लागेल. हो, खूप मोलाचं काम होतं त्यावेळेस. मला म्हणजे लोक सगळे आदराने माझी वाटच बघत राहायचे, आणि कोणाकडे पैसे असो नसो मी तरी सोडायचो. ती लोक मला प्रेमाने परत आणून पैसे द्यायचे. तुमचे 10 रुपये राहिलेत, पाहून 2 रुपये राहिले, असं असं त्यावेळेस चालायचं. म्हणजे तुमच्या या ड्रायव्हर क्षेत्रामध्ये तुम्हाला कसा तुमचा जर गुरु म्हटलं तर तुमचे आजोबाच म्हणावे लागते. आजोबांनीच मला ड्रायव्हिंग सगळं शिकवलं, त्यांच्या बरोबर चालू रनिंग मध्ये. या प्रवासामध्ये तुम्ही जसं पुढं तुमची वाटचाल हळूहळू सुरू केलीत, तुम्ही सुरुवातीला आजोबांच्याकडून ड्रायव्हिंग शिकलात, नंतर मग पंचक्रोशीमध्ये तुम्ही हळूहळू तुमचा जसा जसा हातखंडा बसला गाडी चालवण्यामध्ये, तसं तुम्ही हळूहळू परिसरातल्या लोकांना तुमची ड्रायव्हिंगची सेवाही देऊ लागलात.
नक्कीच तुम्हाला या दरम्यान खूप लोकांचे नवीन परिचय, नवीन ओळख, लोकांचे स्वभाव देखील कळत असतील. हो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या ड्रायव्हिंगच्या क्षेत्रावर कसा परिणाम होत असायचा? तसंच तर लोक सगळे मला त्यावेळेस म्हणजे लोक एकमेकाला खूप प्रेमाने वागायचे, प्रेमाने बोलायचे. आता 2025-26 मध्ये तो असं काही राहिलेलं नाही. कारण 2097चा आणि 2015 जवळचा जो काळ होता तो खूप सुंदर काळ होता. म्हणजे लोक त्या काळामध्ये एकमेकाला मानायचे, प्रेमाने बोलायचे. म्हणजे त्यावेळी तुम्ही जी ड्रायव्हिंगच्या माध्यमातून जी मदत करायचात, लोकांना सोडायचात, कोणातरी घेऊन कुठंतरी बाजारपेठेत सोडायचात, खेडेगावातनं दुर्गमातल्या दुर्गम भागातनं त्यांना आणायचात आणि मुख्य गावाची त्यांना तुम्ही गावात पोहोचवण्याची सेवा द्यायचात, तर ह्यानं जी कृतज्ञता त्यांच्या मनात होती की बाबा हा माणूस खरंच आमच्यासाठी खूप मोठं काम करतोय, आणि प्रेमानं जे काही त्यांच्याकडनं, तुम्हाला असं कधी आठवतंय का की तुम्ही सहज एका माणसाला अगदी महत्वाची मोलाची मदत केलेली आहे, तुमच्या गाडीतून त्याला सोडलेलं आहे आणि त्याने काहीतरी प्रेमानं अगदी आठवणीनं तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे? तसं बघितलं तो दुर्गम भागच होता. जिथे हा लोक मला हात करतील तिथे मी थांबायचोच, आणि किती गाडी फुल असू द्या मी त्याला मागे लटकून का होईना घेऊन जायचोच. त्या प्रेमापोटी मला लोक त्यांच्या शेतामध्ये जे काय पिकत असेल किंवा त्यांच्या घरामध्ये काय असेल, मला चहा पिल्याशिवाय किंवा त्यांच्यामध्ये भाजीपाला काय असेल, काकडी म्हणा, सीझन बाई म्हणजे फणस, आंबे वगैरे, हे लोक मला प्रेमाने गाडीत आणून दे. ती दिलेली सेवा आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेला तुमच्या विषयीचा आदरभाव हा या निमित्तानं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. तुम्ही ग्रामीण भागात पण वाहन चालवायचं काम बरीच वर्ष केलीत. नंतर तुम्ही हळूहळू तुमचा प्रवास शहराकडं येऊ लागला. तुम्ही पुण्यामध्ये नाही म्हणलं तरी आज गेली 10 वर्ष कार्यरत आहात. हो, बरोबर. तर आज पुण्यातली परिस्थिती ऍज अ वाहन चालक म्हणून, तर पूर्वी कसं व्हायचं, 10 किलोमीटर अंतर कापायला मला कमीत कमी अर्धा तास लागायचा. आता पाहिलं तर ट्रॉफिकची संख्या खूप झालेली आहे पुण्यामध्ये. तेच अंतर कापायला आता जवळजवळ 1.5 तास लागतो. त्यामध्ये खड्डे, स्पीड ब्रेकर, बाईक, 4 व्हीलर, 2 व्हीलरला गपकन गाडीच्या पुढे येऊन थांबतो, अचानक ब्रेक मारायला लागतो, किंवा पुढे खड्डा दिसला तर बाईकवाला पटकन ब्रेक मारून थांबल्या जातो. त्यामुळे आमच्या गाड्या थांबल्या जातात, आणि ट्रॉफिक झाल्यामुळे काय होतं, गाड्यांचं क्लच पेड, ब्रेक, ऍक्सिलेटर, परत डिझेल, या गोष्टी आणि खर्च वाढला जातो. बापू, तुम्ही अगदी सुरुवातीला तुमच्या आजोबांच्या गाडीवर तुमची वाहन चालक म्हणून आयुष्याची सुरुवात केलीत. रांजाई टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे जे तुम्ही स्थापन केलेले जे प्रवासी वाहतुकीचं जे एक नाव आहे, हे तुम्हाला सुचलं कसं, आणि तुम्हाला ह्या निमित्तानं कुणाची प्रेरणा मिळाली की तुम्हाला हे रांजाई टूर अँड ट्रॅव्हल्स सुरू करावं असं वाटलं? 2007 ते मी जवळजवळ 17 पर्यंत दुसऱ्या गाडीवरती काम केलं. नंतर आता मला वाटलं गाडी आपण स्वतःचा काहीतरी बिझनेस असावा काय, म्हणून मी स्वतःचा बिझनेस स्थापन करायचा विचार केला. तर आमच्या गावदेवीचं नाव रांजाई देवी असल्यामुळं मी या टूरचं नाव रांजाई देवी टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने करायचं ठरवलं. आवडलेला सगळ्यात चांगला रस्ता कोणता की जे तुला वाहन किंवा ड्रायव्हिंग करता खूप मजा आली? NE4 नावाचा एक रोड आहे, दिल्ली टू मुंबई म्हणून. तर तो मी रिसेंट 4 धामला गेलो होतो, त्यावेळेस त्या रोडवरून मी आलो. कारण त्याचं रोडचं पेवर पण छान आहे. 120 लाही तुम्हाला वाटत नाही की तुम्ही 120 ला चाललात म्हणून. तर तो NE4 नावाचा रोड आहे. लोकांना कदाचित समृद्धी महामार्ग पण आवडत असेल, पण समृद्धी महामार्गावर गाडी तुमची वेवी चालते. वेवी म्हणजे थोडं असं स्पीड वाढलं की तुमचं असं होतं. 120चं स्पीड लिमिट आहे त्याला, पण ती गाडी अशी चालते. तशी NE4 ला होत नाही. असा कोणता घाट आहे की जो तुला चालवत कधीतरी तुला धडकी भरल्याचं आठवतंय? वरंदा घाटात मला पहिली भीती वाटायची, पण ते खूप जुन्या काळात की वरंदा घाटचे किस्से ऐकलेले असायचे म्हणून. पण आता सध्या तसे कुठलाच घाट असा जो तुला धडकी भरवणारा नाही? नाही, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तसं तुम्ही जसं चालवत जाणार तसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाणार. वाहन चालवताना किंवा वाहन चालवायच्या दरम्यान तो बऱ्याच नव्या नव्या गाड्यांना पण तू नक्कीच हाताळला असेल. त्यातली सर्वोत्तम गाडी तुला जी खरंच मनापासून आवडली की यार ही गाडी मला चालवायला मिळाली, मस्त वाटलं, अशी कोणती गाडी आहे? BMW 7 सिरीज 730 LD गाडी आहे, डिझेल गाडी. तर ती मला खूप आवडली, म्हणजे छान. कुठून कुठपर्यंत तुझा प्रवास त्या गाडीतून झाला? ते एक सर आहेत आमचे, रिसवाडकर सर, तर त्यांच्या गाडीवर मी वर्षभर काम केलं. मी सगळ्यात पहिल्यांदा ती गाडी मी
पुणे टू नाशिक नेली होती आणि सरांचं बाळ घरी होतं आणि मॅडम आणि सरांना फक्त जायचं होतं. तर तिथे नो लिमिट प्रमाणे मी ती गाडी फास्ट जाऊन मला फास्ट यायचं होतं. तर ती गाडी मी त्यावेळेस नाशिकला चालवली. तुम्ही भारतभर फिरला असेल की आणि प्रत्येक भागातले तुम्हाला वेगळे वेगळे अनुभव नक्की झाले असतील की काय तिथली जीवनशैली म्हणा, लोकांचं तिकडचं राहणीमान किंवा लोकांचा सामान्यपणे दृष्टिकोन एकमेकांकडे बघण्याचा. जरा गंमत जम्मत सांगा की तुमच्या भारत फिरतीची. तसं भारत बरं म्हणलं तर मी राजस्थान फिरून आलो, छत्तीसगड फिरून आलो, तेलंगणा, आंध्रा, कर्नाटक एवढं मी फिरून आले. तर आपल्या महाराष्ट्रामधले आणि बाहेरचे रस्ते यामध्ये खूप फरक आहे. आपल्या महाराष्ट्रात खूप खड्डे, स्पीड ब्रेकर आहेत. तसं कर्नाटकमध्ये गेलं, तेलंगणामध्ये गेलं, इकडे हैदराबाद साईडला गेलं तर खूप सुंदर रस्ते आहेत. गुजरातला गेलं तर खूप सुंदर रस्ते आहेत. पण ते अंतर कापायला आम्हाला काहीच वाटत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये आलं तर नको वाटतं, कारण खूप खड्डे, स्पीड ब्रेकर, त्यामुळे अंतर काही काटलं जात नाही. तुमच्या या वाहन क्षेत्रामध्ये तुमचे बरेच मित्र पण हेच काम करतात. तुमची एकमेकांना अशी मदत होत असते का? म्हणजे व्यवसाय एकमेकांना देण्याबाबतीत म्हणा, हो, किंवा बाबा मला आज जमत नाहीये तर तू हे जरा थोडं भाडं कव्हर करशील का? किंवा बाहेर कुठं बाहेर गावी कुठं तुम्ही जर समजा गेला असाल तर त्याच्याविषयी बाबा तू तिकडे जाऊन आलाय सर थोडी माहिती सांगशील का? आणि मग तुम्ही अशी एकमेकांना कशी मदत करता? हे नक्कीच करावं लागतं, कारण आता मी एकटा तर सगळीकडे काही पळू शकत नाही. त्यामुळे माझे मित्र जवळजवळ 200 मित्र आहेत. काय माझ्याकडे एखादी जर एक ट्रिप एक्स्ट्रा आली तर त्या मित्राला मी सांगत असतो की बाबा अशी अशी ट्रिप आहे, तू एवढी तू कर आणि व्यवस्थित सर्व्हिस दे. जशी मी लोकांना सर्व्हिस देतोय तशीच तू दिली पाहिजेस आणि माझं पुढे नाव निघालं पाहिजे, असं मी त्याला सांगत असतो. आता तुम्हाला माहिती आहे 17 प्रकारची लोक ह्या ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये कामाला असतात. कोणाला नाही नाही त्या सवयी असतात, काही जणांना पचा थुंकायची सवय असते किंवा नीट पद्धतीनं त्यांना बोलता येत नाही आपल्या प्रवासी वाहतूक म्हणजे यात्रेकरून बरोबर. तर तुमचा जो काही तुम्ही जो एक मार्ग अवलंबलेला आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने काम करता ड्रायव्हर म्हणून किंवा वाहन चालक म्हणून, तर तुम्हाला कसे अनुभव आलेत लोकांचे? तुमच्या ओव्हरऑल तुम्ही ज्या पद्धतीनं या यात्रेकरूंना घेऊन जात असता जागोजागी, त्यावेळी लोक तुमच्याविषयी काय विचार करतात? पहिलं म्हणजे आपली गाडी आपल्याला स्वच्छ ठेवली पाहिजे. आपण स्वच्छ राहिलं पाहिजे. स्वच्छ म्हणजे काय? आपण गाडी चालवत असताना शक्यतो मी तर म्हणतो तर करूच नाही कुठलं व्यसन. गाडी चालू असताना गुटखा खाणे, सिगरेट ओढणे, तंबाखू ओढणे, दारू पिऊन गाडी चालवणे, या अशा गोष्टी शक्यतो ड्रायव्हरने टाळल्या पाहिजेत. आता ह्या सगळ्या गोष्टी मला कुठलंही व्यसन नाहीये. त्यामुळे जे माझे जे लोक आहात किंवा कस्टमर आहात ते माझ्याकडेच येतात आणि ते वारंवार मला संपर्क साधतात. आणि जरी मी जर दुसऱ्या ट्रिपला गेलो असत, लोक म्हणतात तुमच्यासारखा ड्रायव्हर आम्हाला हवाय, असाच ड्रायव्हर आम्हाला तुम्ही बघून द्या. म्हणजे हे तुम्ही जे काही नावलौकिक कमवलेलं आहे तुमच्या या चांगल्या साधेपणाच्या वागण्यानं, त्याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये फायदा होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. हो, अगदी. मला सांगा बापू, आता तुमच्या बरोबर एवढी 200 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ड्रायव्हर लोक तुम्ही अनुभवलेले आहेत. तुमचं वागणं बघून किती जणांना सुधारावं असं वाटलं? तुम्ही मला काही उदाहरण देऊ शका? तसं माझं बघून सर मी जवळजवळ 50 ते 100 ड्रायव्हरांना हे फॉलो करत असतो की बाबा हे तुम्ही अशा गोष्टी करू नका. जो करतो का आता मी आमचे मित्र ड्रायव्हर येतात, मला चुना दे, भरपूर तंबाखू दे किंवा चल आपण पार्टी करू. मी म्हणतो नाही, तू एक वेळ जीवाला काहीतरी घेऊन खा, पण या गोष्टी शक्यतो टाळ. तुमचं बघून एक 4-5 जण तरी सुधारले आहेत का? हो, सुधारलेत ना सर. मी बऱ्याचशा लोकांच्या दारू पण सोडून दिल्यात ड्रायव्हर लोकांच्या. आणि हे कस्टमर जरी असलं तसं मी कस्टमर पण सांगत असतो तुम्ही हे सर करू नका, असल्या गोष्टी आम्ही करत नाही आणि मी करत नाही तर तुम्ही नाही केल्या पाहिजे या गोष्टी. कारण त्या गोष्टी ड्रायव्हर लोकांना त्रास होत असतो. कारण काय होतं, प्रवास करताना कधी कधी आम्हाला बऱ्याच प्रकारचे लोक मिळतात. म्हणजे कोण चांगलं मिळतं, कोण वाईट मिळतं, कोण गप्पा मारणार असतं. आणि शक्यतो आम्ही आपलं कस्टमर कसं आहे हे बघून शाळा आम्ही गप्पा गोष्टी करत असतो. आता नवीन तंत्रज्ञानामध्ये बऱ्याच गोष्टी आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा बऱ्याच गाड्यांना इन्स्टॉल झालेले आहेत किंवा जीपीएस मध्ये पण नवीन ऍडव्हान्समेंट आलेली. पण तुला प्रामुख्यानं अपघात टाळण्याकरता म्हणा किंवा काही अडचणी लोकांना येऊ नयेत म्हणून कुठं कुठं हे कॅमेरेस किंवा जीपीएस टेक्नॉलॉजी असावी असं वाटतं? आताच्या काळात 360 डिग्री कॅमेरे जे आलेत ते सगळ्या हाय सेगमेंटच्या गाडीला आलेले आहेत, कारला आलेले आहेत. पण ते कारला जसे आहेत तसेच मोठ्या व्हेकलला हवेत. म्हणजे स्कूल बसला, लक्झरीला अशा हवेत, ट्रेलरला. त्याचं कारण असं की कार तुम्ही मॅनेज करू शकता.
ट्रकला आता नसतो क्लीनर, मग साईड त्याला कोण सांगणार? तर मोठ्या गाड्यांना 360 डिग्री कॅमेरा हवे. मग थोडे तुम्ही पैसे घ्या, म्हणजे बाकीचं काय तुम्ही एक्स्ट्रा त्याला काय ऍक्सेसरीज किंवा बाकीच्या गोष्टी लावण्यापेक्षा कंपनीने, बरं बाहेरून तुम्ही 360 लावला तर तो परफेक्ट नसतो, कंपनीने त्या गाडीसाठी डिझाईन करून तुम्ही 360 लावला पाहिजे. असं मला वाटतं की आत्ताच्या हेवी व्हेकलला 360 हवाय. 360 तुम्हाला दिसतंच, सगळं बाहेरचंही दिसतं आणि गाडी कुठून जाणार आहे, कशी जाणार आहे ती दिसते. तर टेक्नॉलॉजीचा उपयोग ह्या छोट्या कारला जसा केलाय तर त्याला इतका नेसेसरी नाहीये, तुम्ही मोठ्या गाड्यांना दिला पाहिजे तो. आता जग बदलत चाललंय, जग रहाटी बदलत चाललंय, त्यामुळे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये इंधनाची देखील वाहतूक होणार आहे. याचा सगळ्याचा विचार करून इलेक्ट्रिकल कार्सचा सध्या खूप मोठ्या प्रमाणात बोलबाला सध्या आपल्याला सर्वत्र बघायला मिळते. इलेक्ट्रिकल कार्स विषयी तुझं काय मत आहे? इलेक्ट्रिक कार भरपूर आलेल्या आहेत मार्केटमध्ये, नवीन नवीन कंपन्या लॉन्च करतात. पण इलेक्ट्रिक गाडीला काही लिमिटेशन्स आहेत की तुम्ही सलग 400 किलोमीटर जाऊ शकत नाही. त्याच्या पुढे आलं तर तुम्हाला चार्जिंग करावं लागतं, किंवा तिथून परत येताना कसं येणार, सगळीकडे चार्जिंग स्टेशन्स अवेलेबल नसतात. सडनली तुम्हाला फ्रायडे सॅटर्डे संडे सहजच कोकणात लोक जातात फिरायला, तर मग एवढ्या लोकांसाठी चार्जिंग अवेलेबल आहे का? की बऱ्याच जणांनी गाड्या घेतल्या, तर मग काय करणार त्याचं? तर असे चार्जिंगच्या गाड्यांचा तो प्रॉब्लेम आहे. बाकी फ्युएल भरण्यासाठी तुम्हाला हार्डली 5 मिनिट लागतात, 10 मिनिटं लागतात. तेव्हा तुझं म्हणणं आहे की इलेक्ट्रिकल कार्स अजून तितक्याशा या फ्युएल कार्सवर पर्याय भविष्यात होईल. भविष्यात इलेक्ट्रिक कार, टू व्हीलर वगैरे भरपूर इंधनांच्या गाड्यांची जागा घेऊ शकतील. बापू, ड्रायव्हर आता खूप महत्वाचा भाग बनलेला आहे समाजात. तुम्ही बघता की ड्रायव्हर शिवाय अगदी राजकारणी असतील, मोठे मोठे अभिनेते असतील, उद्योजक असतील, त्यांचा एक स्वतःचा एक लाडका ड्रायव्हर असतो बघा. तो त्याच्याच विश्वासावर ते लांबचा प्रवास पण पत्करतात किंवा लांब म्हणतात. तर हा जो लाडका ड्रायव्हर हा जो प्रकार आहे, याविषयी तुम्ही काय सांगा? कारण लाडका ड्रायव्हर जो असतो त्यांचा, तर म्हणजे कसं असतं, त्यांच्या घरच्या म्हणा बाहेरच्या गोष्टी काय असतात त्या ड्रायव्हरला सगळ्या त्यांच्या खाचा खोच्या माहिती असतात. तो फक्त माणूस त्या लाडका ड्रायव्हर पशीच बोलत जात असतो. ते ड्रायव्हर आणि त्या लाडक्या कस्टमर मध्ये दोघांमध्येच ते राहिलं पाहिजे, तर तो लाडका ड्रायव्हर होतो. आणि पुढचे वादही टाळतो. बरोबर. म्हणजे हे पथ्य खूप महत्वाचं आहे. हे त्याच्या घरच्यांपर्यंत नसेल तर एखादी गोष्ट जाऊन द्यायची तर नाही गेली पाहिजे, आणि आपण त्याच्या घरच्यांना नाही सांगितलं पाहिजे. बापू, मला तुमच्या या पूर्ण प्रवासामधला असा अनुभव तुम्ही सांगा की ज्यावेळी तुम्ही तुमच्या अनुभवाच्या जोरावर तो कटू प्रसंग असेल किंवा असा एक अडचणीत टाकणारा प्रसंग होता, प्रवास तुमचा सुरू होता आणि तुम्ही त्यातनं अतिशय खुशालीनं स्वतःचा जर जीव वाचवलाच, तसंच प्रवाशांना देखील हे एक भरोसा दिला की काही काळजी करू नका, मी आहे, मी सांभाळून घेईन बसी परिस्थिती. असा कुठला प्रसंग तुम्हाला आठवत आहे तुमच्या 25 वर्षातल्या या प्रवासातला? हो, आठवतंय ना. ज्या वेळेस नीरा भाडकर धरणाचं काम चालू होतं आणि पुनर्वसन पाऊस म्हणजे धरणाचं काम पूर्णपणे झालं होतं आणि लोकांचं पुनर्वसन पण थोड्याफार प्रमाणात झालं होतं. त्या काळामध्ये पाऊस खूप पडला आणि असं नदीचं पाणी पुलावरती आलं. ते पुलावरती पाणी आल्यानंतर मी तिथं गाडी घालायला नाही पाहिजे होती, गाडी घातली तिथे त्या पाण्यात. जवळजवळ गाडी माझ्या सीटला पाणी लागेल एवढं मी त्यातली गाडी घातली आणि त्यातूनही गाडी बाहेर काढली. आणि गाडी बाहेर काढल्यानंतर गाडी माझी बंद पडली, म्हणजे ते हँड बेल्ट असतो तो तुटला. लोक म्हणले नशीब आपण वाचलो. म्हणजे हा प्रसंग तुम्ही तुमच्या हुशारीनं आणि थोडासा तो अवसादघातकीचा प्रसंग होता. खूपच. आम्ही तर इकडे पण नव्हतो तिकडे पण नव्हतो. जर आम्ही थांबला असतो तर आम्हाला पाण्यातून बाहेर निघताच नसता आलं. त्यामुळे आम्हाला ते क्रॉस करणं गरजेचंच होतं. आणि नशीब आमचं असं म्हणजे आम्ही त्या पुलावरून ब्रिजवरून गाडी पास केली आणि लगेचच हँड बेल्ट तुटला आमचा. तुम्ही एवढंच नशीबवान म्हणाल की फार मोठ्या संकटातनं तुम्हाला तुमच्या थोड्याशा हुशारीनं बाहेर काढलं. अगदी बरोबर. मला तुमच्या या प्रवासामध्ये एक मानवतेचं पण उदाहरण तुमच्याकडे जाणून घ्यायचं की तुम्ही तुमच्या प्रवासात होता, तुमची गाडी घेऊन तुम्ही व्यवस्थितपणे चालला होता आणि तुम्ही असा कुठला तरी एक ऍक्सिडेंट बघितलाय किंवा असा कुठला तरी एक मोठा अपघात बघितलाय की जिथं तुम्ही तुमच्या संपर्काचा, तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या मानवतेचा वापर करून त्या
अपघातग्रस्त परिस्थितीला मदत केली आहे, कुठला प्रसंग तुमच्या आयुष्यात आठवतोय हो. की तुम्ही पटकन कुठेतरी फोन लावून त्यांची वेळ मारून दिलेली हो, आहे किंवा अगदी त्यांना बरोबर आहे. पटकन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली, कुठला प्रसंग तुम्हाला आठवतोय का तुमच्या आयुष्यात? मी ज्या वेळेस नाशिकवरून मी बडोद्याला जात होतो आणि तो आतला एक रस्ता, मी रात्रीचा प्रवास होता, तो अगदी 12-1चा प्रवास होता. तिथे एक डंपरवाला आणि 2 डंपरचे ऍक्सिडेंट झालेला होता. त्या दोन्ही ड्रायव्हरांना त्यातून बाहेर काय निघता येत नव्हतं आणि आम्हाला काय काढता येणं शक्य नव्हतं. त्यावेळेस मी 100 नंबरला कॉल केला आणि त्या पोलिसांना सांगितलं अशा अशा ठिकाणी, म्हणलं मी लोकेशन तुम्हाला पाठवतो. मलाही काय सांगता येत नव्हतं कारण तो खूप रस्ता अडचणीचा होता आणि रात्रीची होती. मी ते पोलिसांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं असे असे गाव आहेत त्यातली मधली, त्या गावांची नावं सांगितली. पण मला ऍक्च्युली सांगू शकत नाही, मी लोकेशन पाठवतो, त्या लोकेशन तुम्ही पोचा. नंतर मग ते पोलीस तिथं पोचायला लागले. मला फोन केला, तुम्ही काय कुठून बोलताय, कसं बोलताय, तुम्ही कसं काय कॉल केला. पोलीस पोहोचले त्या ठिकाणी आणि नंतर म्हणले तुम्ही त्यांना, नाही तुम्हाला म्हणले तुम्ही त्यांना घेऊन येऊ शकता का. म्हणलं माझ्या गाडीत सगळ्या लेडीज आहेत आणि माझ्या गाडीत जागा सुद्धा नव्हत्या त्या म्हणजे प्रवाशाला घेण्यासारखं. ते पोलीस गेले, तिथे पोहोचले आणि मला म्हणले तुम्ही जरा जबानी देता का. म्हणलं सर मी काय जबाबदारी देणार त्यामध्ये तुम्हाला, आता जे झाले ते मी सांगितलं, त्या दोघांचं बघा तुम्ही काय. म्हणजे तुम्ही त्या क्षणी जे तुमच्याकडनं शक्य होतं तेवढं तुम्ही केलं करून त्या दोघांचा प्राण वाचवण्याकरता अगदी. जेवढं यथाशक्य त्यांना मी प्रयत्न त्यांना केला. पाणी वगैरे दिलं त्या परेड मध्ये. एकाला आम्ही बाहेर काढला त्यातला, तो थोडा लांबून होता पण तो खाली रस्त्यावर झोपायला लागला, लोळायला लागला. त्याला थोडासा शांत केला आणि मग आम्ही तिथून निघून गेलो. वाहन चालनाच्या क्षेत्रामध्ये अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढत चाललंय. आताच आपण बघतो की मुख्यतः तरुणाई खूपच या गाड्या मोठ्या मोठ्या भरधाव वेगानं चालवतात आणि त्याच्यामध्ये ते अपघातग्रस्त होतात. तुम्ही अशी प्रामुख्याने कोणती पथ्य पाळता किंवा तुम्ही अशी प्रामुख्याने कोणती काळजी घेता की ज्यामुळे तुमचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे, तुमच्या अपघाताचं खूप प्रमाण कमी, असं आम्ही तुमच्या मित्रांच्याकडनं पण ऐकलेलं आहे की बापू ड्रायव्हिंग करतोय म्हटल्यानंतर बापूचं व्यवस्थितच ड्रायव्हिंग असणार. तर काय अशा महत्वपूर्ण गोष्टी आहेत की ज्या तुम्ही प्रामुख्याने सांभाळतात? आपण पहिलं म्हणजे आपली साईड धरून चालणे, समोरच्या गाड्या काय स्पीडने चालल्यात त्या स्पीड आपण मेंटेन करणे. नाही तर समोरचा स्पीड कमी आहे ना, आपण आपला मागचा स्पीड वाढवून जमत नाही. त्यामुळे समोरचा स्पीड बघून आपल्याला त्याच पद्धतीने स्पीड ठेवावं लागतं. आणि आता हल्लीचे पोरं काय गाड्या बरोबर चालवत नाहीत, बाईकवाला येतो रॉंग साईडने कुठून येतो, उलटा येतो, हे सगळं आम्हाला मेंटेन करावं लागतं. त्यामुळे आपलं स्पीड हे लिमिटमध्ये हवंय. आणि तुमचं मला वाटतं डोकं आणि नजर सुद्धा तेवढीच सतर्क असणं आवश्यक आहे. सगळीकडे नजर ठेवावं लागते, मागे पुढे सगळं दोन्ही बाजूचे 2 आरसे बघायला लागतात, समोर बघायला लागतं, मधल्या आरशातून मागे बघायला लागतं, मागचा कसा येतोय, काय स्पीडने आहे. समजा बाय चान्स पुढच्याने जर ब्रेक दाबला अचानक, तर आपली मागची गाडी किती लांब आहे आपल्याला, आपण किती स्पीडने ब्रेक दाबला पाहिजे हे आपल्याला अंदाज आला पाहिजे. ज्यावेळेस इमर्जन्सी ब्रेक मारतो त्यावेळेस आपल्याला मागच्या गाडीचा अंदाज हा घ्यावाच लागतो. नाही तर मागच्या गाडीवाला येऊन आपण पटकन आपल्याला चिकटून जातो, तो पुढचा शेप जातो निघून, पण आपण चिकटून जाणार त्यावेळेस. मला एक अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न तुला विचारत होतो, म्हणजे तू नक्कीच लांब पल्ल्याच्या काही ड्रायव्हिंगच्या मोहिमांवर गेला असशील. असा कोणता प्रसंग तुला आठवतो का की जिथं तुला तुझ्या मेकॅनिकल असण्याचा देखील सार्थ अभिमान वाटला? तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. आम्ही लेह लडाखला गेलो होतो, तेव्हा आम्ही बाईकवर गेलो होतो आम्ही सगळे. तर तिथे एक ट्रक बंद पडला होता, इंडियन ऑइलचा टँकर, मोठा ट्रक होता. तर तो ट्रक आदल्या रात्रीपासून बंद होता. आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने हात केला होता आम्हाला. मग आम्ही आमच्याकडे टूल किट वगैरे भरपूर होतं साहित्य. मी स्वतः मेकॅनिक असल्यामुळे मी आपलं थांबलो. 2.5 तास थांबून आम्ही तो ट्रक रिपेअर केला. फिल्टरचे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करून एअर काढून वगैरे चालू केला. तर त्यावेळी मला मेकॅनिक असल्याचा खूप अभिमान वाटला की तो ट्रक मी रिपेअर करू शकलो. कारण आदल्या रात्रीपासून, बरं तिथं रेंजही नाही, तो आदल्या रात्रीपासून थांबलाय. म्हणजे ड्रायव्हरचे काही प्रॉब्लेम असतात हेही तुम्ही समजून घ्या की ड्रायव्हर काय कॅटेगरीतून तो जातो. आणि तिथे मला खूप अभिमान वाटला माझ्या मेकॅनिक असल्याचा. प्रत्येक ड्रायव्हरला मी हे पण सांगू इच्छितो की तुम्ही थोडं नॉलेज घ्या. तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी आहे तर एखाद्या गॅरेजला जाऊन बसा. स्वतःच म्हणजे काय, नुसतंच युट्यूबला बघून तुम्ही काय करू शकणार नाही, पण तिथे काही 4 वस्तू पुसल्या तर ऍटलिस्ट तुमच्या डोळ्याखालून गेलेलं असतं की इमर्जन्सीला काय झालं की काय तुम्ही करू शकता. तर हे मला म्हणजे हा अनुभव आहे की तिथे आम्ही ट्रक रिपेअर केला आणि तो ट्रक त्याची ट्रायल मारून आम्ही थोडे 2-3 टन ट्रायल मारले. रोहतांग पासला होता तो ट्रक बंद पडलेला.
आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. येणाऱ्या काळात तुला काय वाटतं की हे जे ड्रायव्हिंग क्षेत्र आहे हे प्रामुख्यानं या प्रगतीशील देशामध्ये महिला कितपत या क्षेत्रामध्ये पुढं प्रावीण्य प्राप्त करतील? महिलांनी बरंच अपग्रेड झालेले आहेत महिला, कारण स्कूल व्हॅन्स चालवतात लेडीज. आणि कोणी प्रेफर करेल की माझ्या गाडीवर एखादा जेंट्स ड्रायव्हर जाण्यापेक्षा कोणी लेडीज ड्रायव्हर माझ्या मुलीला शाळेत सोडलेलं कधी चांगलं, कारण व्यसन हा प्रकार जेंट्स ड्रायव्हर मध्ये आढळतो. तर आता लेडीज ड्रायव्हर त्याला कॅप्चर करता येते. लेडीजला खूप स्कोप आहे, कारण जेंट्सला समजा 20,000 पगार लागत असेल तर लेडीज 15-16 हजारामध्ये पण काम करणार आहेत. आणि अजून एक असं आहे की तुम्ही शिकून अब्रोड पण जाऊ शकता ड्रायव्हिंगसाठी. जसं मी ऑस्ट्रेलियाच्या ड्रायव्हिंगसाठी अप्लाय केलेलं, म्हणजे करतोय, चालू आहे माझं प्रोसेस. तर तुम्ही म्हणजे महिलांना काय आणि जेंट्सला काय, तुम्ही इथलं शिक्षण पण घेऊन तुम्ही 5-6 वर्ष बाहेर पण नोकरी करू शकता. स्कोप तर भरपूर आहे तुम्हाला सध्या. लगेच काय ड्रायव्हरलेस कार लगेच तर तुमच्या पुढच्या 10 वर्षात तर येणार नाही, पण 10 वर्षांमध्ये तुम्ही भरपूर काही करू शकता, म्हणजे स्कोप आहे त्याला. सामान्यपणे बापू, हे जे वाहन चालवण्याचं जे क्षेत्र आहे, आपण ज्याला ड्रायव्हिंगचं क्षेत्र म्हणतो, हे कितपत संसाराला मदत करणार आहे? आणि किंवा तुम्ही असं काय सांगू शकाल की कोणत्या कोणत्या गोष्टी जर आपण टाळल्या तर या क्षेत्रामध्ये खूप चांगला स्कोप आहे तरुणाईला? तसं बघितलं तर स्कोप आहे त्याला, पण ड्रायव्हर लोकांनी पथ्य पाळले पाहिजेत. पथ्य म्हणजे काय, व्यसन हे कुठल्याही प्रकारचं त्यांनी केलेलं नाही पाहिजे, करायला नाही पाहिजे. कारण व्यसनाच्या आहारी गेला की तो पैसे शिल्लक ठेवू शकत नाही. आज तो एक क्वार्टर पेला तर उद्या तो थोड्या वेळाने ते काही नशा येत नसते, तो दुसरी क्वार्टर प्यायला तयार असतो. त्यामुळे तो पूर्ण दिवसभरात धंदा जर केलेला असतो ते संपून जातो आणि घरच्या लोकांना पैसे देऊ शकत नाही. तो मग तो पुढे कर्जबाजारी होतो, गाडीचे हप्ते पिटत नाहीत. शासन पण यामध्ये थोडाफार पुढाकार घेत आहे सध्या की भारतातल्या तरुणांना किंवा तरुणींना ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये इतर देशांमध्ये रोजगार मिळावा. तर त्याविषयी तुला काही माहिती आहे का की कुठल्या सामान्यपणे देशांमध्ये या बाबतीत आपल्या शासनानं पुढाकार घेतलाय? आपण असं बघतोय सध्या की जग हे आता छोटं होत चाललेलं आहे आणि इकडून तिकडं लोक वेगळ्या वेगळ्या व्यवसायाच्या निमित्तानं जात असतात. तसं या ड्रायव्हिंग क्षेत्राला सुद्धा प्रचंड मोठं जागतिक व्यासपीठ नक्कीच उपलब्ध असणार आहे. त्याविषयी तू काय सांगशील? मध्ये पेपरला पण ऍड होती की सरकारकडून जर्मनीसाठी ड्रायव्हर आपले जाणार होते, त्याच्यासाठी ट्रेनिंग देणार होते. इंग्लिश नेसेसरी नव्हतं त्यांना खूप, पण युक्रेन आणि त्याच्या वॉरमुळे ते जरा युक्रेन रशियाच्या वॉरमुळे ते जरा थोडं लांबवलं किंवा थांबवलं. पण तुम्ही स्वबळावर तुमचा अभ्यास करून पीटी परीक्षेचा अभ्यास करून तुम्ही फॉरेनला जाऊ शकता. तिकडे खूप छान स्कोप आहेत. दुबईला वगैरे पण आपले ड्रायव्हर जातात. खाणी वगैरे, क्रशर वगैरे जे आहेत त्याच्यात त्यांचं बरंच योगदान आहे. खूप स्कोप आहे तसा, पण तो अब्रॉड मध्ये का, तर तिथे त्याला व्हॅल्यू आहे, तिथे लोक काम करत नाही म्हणून. मग लोकांनी त्याच्याकडे जरा लक्ष द्यावं. तर या मुलाखतीच्या शेवटच्या वेळाला मी येतोय की ह्या सगळ्या प्रवासामध्ये तू असा कुठला एक आठवणीचा प्रसंग सांगू शकशील का की जिथं तुझ्या कुटुंबानं तुला नक्की या बाबतीत प्रोत्साहन दिलं? माझं कुटुंब नेहमीच माझं प्रोत्साहन देतं, कारण मी प्रत्येक वेळेस कुठे कुठे गेलं तर असं कोणाची गाडी बंद पडली, कोणाला काय प्रॉब्लेम झाला तर मी नेहमी मदत करतो. तर मला नेहमी कुटुंबाचं म्हणजे आहेच की त्यांना खूप अभिमान आहे की मी गाडी चालवतो, ड्रायव्हिंग करतो. ड्रायव्हिंग क्षेत्राने मला खूप नाव लौकिक केलं. जसं माझं गॅरेजच्या रिपेअरिंगच्या क्षेत्राने माझं नाव म्हणजे मला ओळखतात लोक, तसं ड्रायव्हिंगमुळे पण मला ओळखू लागले. अगदी सेलिब्रिटींकडे पण मी ड्रायव्हिंगसाठी गेलेलो की मुंबईत खूप ड्रायव्हर आहेत, पण विश्वासू आणि चांगलं ड्रायव्हिंग करणारा व्यक्ती म्हणून मला 7 दिवस लग्नाला मी मुंबईला गेलेलो आहे सेलिब्रिटींच्या घरी.
लग्नासाठी वगैरे किंवा कुठे कुडाळ वगैरे शूटिंग प्लेस असतील तर तिथे मला नेलेले. तर मराठी क्षेत्रातले बऱ्याच मोठ्या ऍक्ट्रेस बरोबर मी फिरू शकलो ड्रायव्हिंगच्या माझ्या स्किलमुळे. तर मला त्याचा अभिमान आहे की मी ड्रायव्हर पण आहे म्हणून. तुम्ही तर अत्यंत जोखमीचं काम करता, लांब लांब पर्यंत जाता तुमची गाडी घेऊन. घरच्यांचं तुमच्याविषयी काय मत असतं? घरची तुमची काळजी कशी घेतात अशा वेळी त्यांना? कारण त्यांना जर धाकधूक होतच असणार आहे, आज माझा मुलगा दिल्लीला गेलाय गाडी घेऊन एवढी, माझा मुलगा हैदराबादला गेलाय. प्रवासाला तर नक्कीच हे असतं की बाबा माझ्या ड्रायव्हरनं मला व्यवस्थितपणे माझ्या ठरलेल्या ठिकाणी घेऊन जावं. बरोबर आहे. परंतु एक घरचं कुटुंब सदस्य म्हणून काय सामान्यपणे आई तुम्हाला निरोप देते किंवा आई वडील तुम्हाला काय सामान्यपणे सांगतात की काय कर बाबा? आई वडिलांचं लक्ष पूर्ण आम्ही घरी जाईपर्यंत त्यांचा जीव आमच्याकडेच लागलेला असतो. म्हणजे ते सांगतात सावकाश जा, झोप घे, खा पेत जा, व्यवस्थित टायमाच्या टायमाला खात जा, पैशाचा विचार करू नको, 2 रुपये लागले तरी खा. काय असं असतं, काही लोक ड्रायव्हरला जेवण खावण करतात, काही लोक चहा सुद्धा पाजत नाही किंवा पाणी सुद्धा विचारत नाहीत. नाईटला वगैरे आम्ही गेलो तर तो ड्रायव्हर कुठं झोपलाय, त्यांनी खाल्लंय का नाही, पेलंय का नाही. पण हे काही लोकांना कळत नाही की आपल्या जीवावरती, त्या ड्रायव्हरच्या जीवावरती संपूर्ण आपलं कुटुंब आहे. त्या ड्रायव्हरला पहिलं बघितलं पाहिजे, तर कारण तो आपल्याला घेऊन आलाय. तर काही लोक करत नाही ती. म्हणजे ती संवेदनशीलता किंवा तो दृष्टिकोन प्रत्येक यात्रेकरूंमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. हो, अगदी बरोबर. पण काही तुमच्या आयुष्यात अशी माणसं असतील आता की जणू तुम्हाला तळ हाताच्या फोडावानी जपत असतील. म्हणजे ते आम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करून देत नाहीत. त्यांच्या टेबलला बसून ते आम्हाला खाऊ पिऊ घालणार, त्यांच्या शेजारी ते कॉटवर झोपायला घेणार आपल्याला. कारण तो आपला घरचा माणूसच म्हणून आपल्याला सांभाळतात. म्हणजे असा माझा भरपूर लोकांशी संपर्क आहे. म्हणजे जवळजवळ 90 ते 80% लोक असे माझे लोक तसे जोडलेले आहेत. जसं पर्सनल लोन असं तसं व्हेकल लोनचं सुद्धा प्रमाण खूप आपल्याकडे जास्त वाढलेलं आहे आणि तशा वित्तीय संस्था पण लोकांना लोन्स देत आहेत. तर ओला उबेर तर जसं प्रस्त वाढायला लागलं सगळ्या मोठ्या शहरी भागांमध्ये, तसं लोकांचं कर्ज काढून गाडी घेण्याचं प्रमाण देखील वाढू लागलं आणि मग त्याच्यातून आपला व्यवसाय निर्माण करण्याचा देखील एक मनामध्ये विचार बऱ्याच तरुणांच्या मध्ये येऊ लागला. तर कर्ज काढून गाडी व्यवसाय किंवा कर्ज काढून वाहन व्यवसाय कितपत फायदेशीर आहे का स्वतंत्रपणे एक ड्रायव्हर म्हणून कार्यरत राहणं फायदेशीर आहे? तुला काय वाटतं? तसं तर दोन्हीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं त्याला अपेक्षित आहे. जसं की तुम्ही पर्सनल जर तुम्ही ड्रायव्हर म्हणून जाणार असाल तर तुमचा परफॉर्मन्स वगैरे बघून तुम्हाला ड्रायव्हिंगला ठेवू शकतात. तुम्हाला त्याच्यात मेंटेनन्स बघावा लागत नाही, काही नाही. जे आहे ते सर्व ज्याची गाडी आहे तो बघतो. आणि जर तुम्ही स्वतः ओला उबर सारखी गाडी चालवणार आहेत किंवा काही पर्सनल म्हणजे डायरेक्ट प्रायव्हेट तुम्ही टुरिस्टचं काही करणार असाल तर तुमची ओळख तेवढी पाहिजे. तुम्हाला लोक ओळखणारी पाहिजेत. तुम्हाला गाडीबद्दलचं लोकांना म्हणजे गाडीबद्दलचं नॉलेज हवंय की लोकांना तुम्ही तेवढं फिरवू शकणार. तर ह्या गोष्टीत तुम्ही अपग्रेड झाले पाहिजे. लोन काढून गाडी घ्यायला खूप सोपी आहे, पण ते हप्ते भरणं, तुम्ही ड्रायव्हिंग बरोबर काही बिझनेस टॅप करणं, बिझनेस तुम्हाला लोकांशी संपर्क साधून त्यांना कमी पैशात नेऊन किंवा जरी नॉर्मल जी मार्केटमध्ये जो रेट चाललाय त्या पद्धतीने जरी तुम्ही फिरवलं तर ऍडिशनल तुम्ही काय त्यांना देताय, तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस होऊ शकतो. अदरवाईज असे बरेच जण आहेत की कर्ज घेऊन गाडी घेतलीये आणि मग फायनान्स कंपन्या त्यांच्या गाड्या ओढून घेऊन जातात. मग परत ते मागे येतात. काही 2-4 लाख रुपये कमवलेले असतात, डाऊन पेमेंट केलेले असतात, मग परत त्यांना. पण मी एक सांगेल की ड्रायव्हिंग बरोबर तुम्ही अदर ज्या गोष्टी आहेत त्याचा पण अभ्यास करत जा. जसं की ड्रायव्हिंगच्या निगडीत काही असतील तर ते बिझनेस करा तुम्ही. बाबा तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काही गाडी अशी तयार पैशाने घेतली नसणार आहे, तुम्हाला नक्कीच कोणाची तरी कर्जाची मदत तुम्हाला लाभली असणार आहे. आज तुम्ही गाडी तुमची बऱ्यापैकी तुम्ही म्हणताय की माझी गाडी सुटत आली आहे, आता पूर्ण तुम्ही मोकळे होताय त्या कर्जाच्या डोंगरात. तर सामान्यपणे हे जे हप्त्याचं जे गणित आहे हे तुम्ही कसं घातलंय यात सध्या, आणि ते तुमच्या ट्रिपांवर अवलंबून असतं का ते तुमच्या काय तुम्ही सामान्यपणे शक्कल लढवता की जेणेकरून तुमचा हप्ताही तुमचा फिटला जातो आणि थोडे पैसे शिल्लक पडतात?
तसं बघितलं ते आपल्या ट्रिपवरती सगळं अवलंबून असतं. बिझनेस कधी उठतो कधी उठत नाही, मग धंदा असतो कधी नसतो. त्या पद्धतीनं आपल्याला हप्त्याचं गणित करावं लागतं. हप्ता हा तर ठरलेला असतो, तो तर द्यावाच लागतो. त्या पद्धतीने थोडीशी काटकसरी कधी कधी करावं लागते. जास्त करून पावसाळ्यामध्ये थोडासा स्लॅक होत असतं. त्यामुळे ते मग आपण जो धंदा केलेला असतो 6 महिन्यात 8 महिन्यात, त्यात थोडेफार शिल्लक ठेवावं लागतात. कारण पावसामुळे धंदा खूप डाऊन झालेला असतो. काय होतं कधी कधी मुलं पार्टी करायला जातात बाहेर, मग त्यांचे कधी कधी पैसे निवात होतात, काही कधी कधी खाण्यापिणे होतात. मी एवढे खर्च केला, तो तेवढे खर्च केला. आम्ही त्यांना सांगत असतो तुम्ही एक आला तर मी एक अमाऊंट असे काढत जा, आणि असं कुणी किती खाल्लं कुणी किती पेलं हा विषय तुम्ही घेत जाऊ नका. तुम्ही असं एक बाबा काय नाही, प्रत्येकी 500-500 रुपये काढा, त्यातनी किती खर्च तुमचा झाला 2000, तर तुम्ही तेवढं डिवाइड करा. तुम्ही जेवढं खाल्ले असं तेवढं हे करू नका. मग असे त्यांचे बरेचसे वाद होतात. खाण्यापिणे मी एवढंच खाल्लं मी तेवढंच खाल्लं, मग ह्याला पिकनिक म्हणता येत नाही मग त्या गोष्टीला. आपल्या आयुष्यामध्ये जर एक चांगला ड्रायव्हर लाभला तर आपले प्रवासी सुखकर होतात. आपण ज्याचा विचार केला त्या देखील परिसराला आपल्याला दर्शन द्यायला येतं. तुम्हाला असा कुठला प्रसंग आठवतोय की ज्या कुटुंबाला तुम्हाला अतिशय भरभरून तुम्हाला धन्यवाद मानलेले आहेत की तुम्ही आज होतात बापू म्हणून आम्हाला ह्या सगळ्या परिसराचं दर्शन घडलं, किंवा अशी कोणती पोच पावती तुम्ही समजता की येस ही मला खरी मिळालेली माझ्या कामाची पोच पावती आहे? आता काही लोकांचं कसं असतं बाबा काय नाही, आम्हाला त्यांचे समजा एअरपोर्टचा भाग समजा की आता ट्रॉफिक आहे, आम्हाला ह्या टायमिंग मध्ये एवढं पोहोचलंच पाहिजे, आमचं फ्लाईट जाईल, त्यावेळेस मात्र आमच्या कामाचे आम्हाला कसरत दाखवावं लागते. त्यावेळेस त्या माणसाला आपण टायमिंग मध्ये पोहोचतो की तो खरंच म्हणतो तुमचे तो मनापासून आभार मानतो आपण. खूप खूप. तो पुढच्या वेळेस आला की नक्कीच आपल्याला तो आणखी टिपही देऊन जातो, म्हणजे साताराच देत असतो टिप तो आपल्याला. त्याची खूप गडबड झालेली असते ऍक्च्युली, जर तो टायमिंग मध्ये नाही पोहोचेल तर. मग त्यावेळेस सांगत असतो आपल्याला त्याला फास्ट घ्या असं करा, मग त्यावेळेस थोडस सहकार्य त्याला करावं लागतं आपल्याला. बापू, आता एवढ्या सगळ्या गाड्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यांवर धावत असतात, तर सुरक्षितता तर ऐरणीचा मुद्दा आहे की सुरक्षितपणे वाहन चालवणं हा ते कसबच झालेली आहे आता. तर तुम्ही मुख्यतः या गोष्टींची काय काळजी घेता? मुख्यतः प्रवासी गाडीत बसल्यानंतर त्याने सीटबेल्ट लावावा, हे आम्ही त्याला पहिलं सूचना करत असतो. नंतर आपल्या गाडीचं स्पीड आपण ठरवलेलं असतं. परत समोर येण्यानंतर रात्रीच्या वेळेस लाईट अप्पर टिप्पर करणं, हे नेम पाळावं लागतात. परत एखाद्या गाडीवर स्पर्धा न करणं, एखादा उद्धटवाने अंगावरती आला की उद्धट बोलला त्याला प्रत्युत्तर न देणं, कानाडोळा करून आपलं निघून जाणं. समजा रात्री टायमाला एखाद्या टायमाला झोप आली तर मी प्रवाशांना सांगत असतो आता आपण एक अर्धा तास 1 तास मला झोपू द्या, आणि तुम्ही पण सुरक्षित राहताल मी पण सुरक्षित राहील असं. आणि समजा बायचान्स समजा गाडीचा वगैरे ऍक्सिडेंट झाला तर गाडीचा इन्शुरन्स असतो, पण तो गाडीसाठीच असतो, माणसाच्या जीवासाठी तो पुरेसा पडत नाही, तेवढे आमच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. हेच दृष्टिकोनात आम्ही सुरक्षित करत असतो. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जगातल्या कोणत्या कोणत्या गाड्या चालवल्या जरा सांगू शकाल? सुरुवातीला मी कमांडर चालवली, कमांडर नंतर इंडिगो चालवली, इंडिगो नंतर मी ट्रक चालवला, ट्रक नंतर मग मी तवेरा चालवली, तवेरा नंतर मी स्विफ्ट डिझायर चालवली, स्विफ्ट डिझायर नंतर मी आता इर्टिगा चालवते. आता ह्या ज्या परदेशी बनावटीच्या ज्या काही मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, BMW म्हणा किंवा मर्सिडीज बेन्झ म्हणा किंवा टोयोटाची फॉर्च्युनर म्हणा, यातल्या कोणत्या गाड्यांचा तुम्ही अनुभव घेतलाय का? हो, तसं आमच्या शेजारी एखादा ड्रायव्हर मित्र येऊन थांबला, मग ते थांबला की त्या गाडीत बाबा फंक्शन कशी आहेत काय आहे ती कशी मेंटेन करायची असती, मग त्याच्यावर बरोबर बसून आम्ही बातचीत करतो आणि एखादे राऊंड मी त्याच्यावर मागून घेतो, बाबा बघू दे मला. आता नवीन गाडी आली बघा म्हणजे विदाऊट क्लचची, ती पण चालून बघितली, म्हणजे मी त्या गाडीला घेरच नाही, फक्त क्लच ऍक्सिलेटर दाबायचा, ऍक्सिलेटर पळते, ऍक्सिलेटर ब्रेक, या दोनच गोष्टी त्या गाडीमध्ये आहेत. पण समजून घेताना त्रास होतो? नाही, काय समजून घेताना त्रास होत, कारण आपण गाडी पहिले आपल्या घेरची गाडी आपण पहिले हाताळलेली असते, त्यामुळे काही फारसा काय फरक नाही पडत त्यामध्ये. आता ट्रॅफिक पोलीस किंवा असं म्हणूया की तुमच्या या प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला काही पोलिसांचा देखील समोरासमोर येणं जाणं होत असेल तुमचं, किंवा पोलीस तुम्हाला भेटत असतील, काही तुम्हाला ते अडवत पण असतील. मग अशा परिस्थितीमध्ये तुमची काही वेळेला चूक नसताना देखील ते काही वेळेला तुम्हाला अडवत असतील, तर त्या परिस्थितीत तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं त्या सगळ्या परिस्थितीला हँडल करता? सुरुवातीला त्यांनी अडवल्यानंतर तो पहिला लायसन मागतो आपल्याकडे. लायसन मागितले की तो गाडीचे पेपर मागतो. पेपर मागितल्यानंतर पेपर क्लिअर गावले की तो स्वतःहून म्हणतो आम्हाला काहीतरी चहा पाणी द्या, किंवा काय काय वेळेस काय होतं लायसनच्या खाली तो अगोदर म्हणतो 100 रुपये आम्हाला टाकून दे.
असा बऱ्याचसा वेळा आमचे प्रकार घडलेले आहेत. आपले पेपर जरी क्लिअर असले गाडीचे, तो म्हणतो चहा पाणी आम्हाला थोडंसं काहीतरी देऊन जावा. म्हणजे हे आम्हाला खूप अवघड वाटतं पोलिसांचं. म्हणजे जेव्हा असे काही तुम्हाला मागण्या केल्या जातात तेव्हा तुम्ही त्यांना हुशारीनं तर तुम्ही त्याला तोंड देत असालच, पण कधी असं तुमच्या दोघांमध्ये कधी घर्षण झालंय का किंवा काही चकमक उडाली का? असं बऱ्याच वेळा चकमक उडालेलं आहे. कसं असतं आपण सगळं क्लिअर आहे, पण आता कसं असतं तेवढा वेळ आपल्याकडे नसतो, कारण आपल्याला पुढचा टप्पा गाठायचा असतो. त्यामुळे आम्ही 5-50-100 विचार करत नाही कधी. जाऊ दे बाबा, आपले सगळे पेपर क्लिअर आहेत. पेपर क्लिअर असताच तो पैसे मागतो, कारण ह्याला फोन कर त्याला फोन कर, त्यात आपला वेळ निघून जातो. असं करता करता आपला अर्धा तास तिथे गेला, तर अर्धा तास आपण पुढचा टप्पा गाठू शकत नाही. म्हणजे व्यावसायिक म्हणून तुम्ही जे तुम्हाला सहज शक्य ते करून पुढच्या दिशेने वाटचाल करता. अगदी बरोबर आहे. हा व्यावसायिक शहाणपणा तुम्ही नक्कीच हो, जागोजागी वापरता. आता तो सोडतच नाही गाडी, कारण जोपर्यंत त्याची भूक भागत नाही तोपर्यंत तो गाडी सोडत नाही. काही ना काहीतरी तुम्हाला काही काढत असतो. इथे रेडियम नाही काय, मग ते गाडीने खड्ड्यात पडला, इथं कलरच गेलाय, काही कारण सांगत असतो. मग तो समजा आपण युनिफॉर्म जरी घातला, तो 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 इन्शर्टच नाही केला, तुझी कॅपच नाहीये, बॅचच लावला नाहीस खिशाला, असे काही ना काही खुंप काढत ना. त्यापेक्षा लायसन्स देताना किंवा मोबाईल दाखवताना त्या खाली 100-50 नोट टाकून द्यायची, तो लगेच जा म्हणतो. गोडी गुलाबीनं पुढे सर. बस अगदी बरोबर. मग तो एकही पेपर आपला कुठला चेक केला जात नाही. जरी तुमचा गाडीचा पीव्हीसी संपलेला असला तरी तो सोडून देतो गाडी. या सगळ्या यात्रेकरू मंडळींबरोबर फिरताना तुम्ही काही तुम्हाला अपेक्षित काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला असं वाटतात किंवा जर त्या नियमावली जर अशी जर केली तर काय असेल ते नियमावलीमध्ये? ज्यावेळेस तुम्ही गाडी बुक करता त्यावेळेस आम्ही तुम्हाला सगळं सांगितलं जातं. सगळं म्हणजे कसं, बाबा गाडीचे एवढे किलोमीटर, किंवा ड्रायव्हरला भत्ता द्यावा लागतो, किंवा त्याचे राहण्याचे एवढे पैसे असतात. ही सगळी नियमावली आमची ठरलेली असते. पण बरेचसे लोक म्हणजे ती सोय करत नाहीत, असं पण होऊ शकतं. त्यामध्ये काही लोकांना कमी पैशातली गाडी हवी असते. आता आम्हाला धंद्याची गरज असल्यामुळे आम्ही मग कधी कधी त्यांनी जेवण नाही दिलं, त्याची नाही सोय केली, तर त्या पैशात सुद्धा आम्हाला जावं लागतं. का तर आपल्या गाडीचा हप्ता म्हणजे भरायचा असतो. त्या काटकाजीने आम्ही कधी कधी मग जेवणाचा किंवा राहायचा विचार करत नाही. आम्ही गाडीमध्ये पण झोपत असतो. मग आम्ही स्वतःच्या पैशाने कुठे वडे पाव खा, आमचं मग त्यामुळे पोट बिघडतं. ह्या धकाधकीच्या व्यवसायामध्ये बापू, ड्रायव्हर नावाचा जो काही एक समाज आहे, ड्रायव्हर नावाचा जो काही घटक आहे, तो नक्कीच आजारी पण पडत असणार आहे. साहजिक आहे. आरोग्य त्यांचं बिघडत असणार आहे, कारण इतकं धांदल आणि इतका स्ट्रेसफुल हा सगळा प्रवास तुमचा. रात्री प्रवास करायचा, काही वेळा सकाळी प्रवास करायचा, काही वेळा सलग तुम्हाला प्रवास करावा होतो. तर सामान्यपणे ड्रायव्हर लोकांना कोणते कोणते आजार आपल्याला पाहायला मिळतात? सामान्य असं बघितलं ऍसिडिटीचा प्रभाव जास्त ड्रायव्हर लोक होत असते, आणि एका जागेवर सारखा बैठ काम असल्यामुळे त्याचं पोट सुटत असतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वगैरे हे असे प्रमाण वाढत असतात, तब्येत वाढते त्याची. हे प्रमाण ड्रायव्हर लोकांमध्ये दिसून येतं जास्त करून. तरी कारण झोप त्याची वेळेवर होत नाही. मुद्दा म्हणजे पहिलं म्हणजे कधी रात्री, कधी पहाटे, कधी पोचावं लागतं, कधी यावं लागतं, ह्या गोष्टी. कारण झोप तर कधीच होत नाही पूर्ण ड्रायव्हरची. कारण झोपेत जरी असं त्याला चिंता असते, उद्याचे काय, आपलं उद्या काय ठरलेलं, काय नियोजन असतं, हे सगळं त्याच्या डोक्यात रातभर ते गणित असतंच. पुढच्या डेट कुणाच्या घेतल्यात आपण, हे त्याचं नियोजन ठरलेलं असतं अगोदरच. त्यामुळे तो नाही म्हणत ताण मनावर असतो. ताण हा डोक्यामध्ये ठरलेलाच असतो. बाबा आता उद्या काय करायचं, आपल्याला किती वाजता उठावं लागणार आहे, कसं जावं लागणार आहे, आपल्याला गाडी साफ केली पाहिजे, आपला युनिफॉर्म स्वच्छ पाहिजे, हे सगळं डोक्यात ठरलेलं असतं. झोपत जरी आता ड्रायव्हरला झोप लागत नसते. तुम्ही अशी स्वतःची काळजी कशी घेता या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये? तुम्ही फ्रेश दिसता आम्हाला जेव्हा केव्हा तुमची आमची भेट होते, तर तुम्ही अशी विशेष काय सिक्रेट काळजी स्वतःची घेता? जेणेकरून मी पहिलं 2 ते 3 तास झोप, म्हणजे डे नाईट जरी केली तरी मी 1.5 ते 2 तास झोप घेत होत असतो, आणि हे घ्यायलाच पाहिजे आपण. तर मग तुमची तर स्वतःची काळजी तुम्हाला घ्यावी लागत असणार, कारण तुम्ही जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला बघतो तुम्ही फ्रेश आणि जरा व्यवस्थित दिसता. तर झोपेच्या बाबतीत तुम्ही काय काळजी घेता? शक्यतो 8 ते 6 तास ही ड्रायव्हरची झोप झालेलीच पाहिजे, आणि शक्यतो डे नाईट प्रवास हा टाळला पाहिजे. पण हा कधी कधी आम्हाला डे नाईट प्रवासही करावा लागतो, कारण मुंबईला जायचं म्हणलं तर एअरपोर्टच्या फ्लाईट या पहाटे असतात, किंवा पहाटे जायचं यायचं असतं. त्यावेळेस थोडी का होईना डुलकी मग आम्हाला ही घ्यावंच लागते, किंवा जोपर्यंत कस्टमर येतो तोपर्यंत आम्ही गाडीची डुलकी काढत असतो. समजा ते अर्धा 1 तासाची डुलकी सुद्धा आम्हाला खूप होते अशा वेळेस. वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या प्रवासात वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं खाणं नाही म्हणतं तरी आपल्याला खावं लागतं. तरी देखील त्यातून तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींना टाळायचा प्रयत्न करता की जेणेकरून त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील? शक्यतो तेलकट जे पदार्थ आहेत ते खाण्याचं टाळाटाळ केली पाहिजे. काय होतं, ड्रायव्हर लोक शक्यतो शॉर्टकट मारतात, वडापाव खायचं जास्त हे करतात.
पण माझं तसं नाही. मी शक्यतो वडापाव टाळतो. मी जास्त करून फ्रूट गाडीत ठेवतो किंवा बिस्किट गाडीत ठेवलेलं असतं. असं मला वाटतं आता की आपल्याला खायला उशीर होणार आहे, तर मी फ्रूट घेतो किंवा बिस्किटची पुढे गाडीत अशा वेळी ठेवले असतात. किंवा एखाद्या आउटसाईडला जाणार तर आपल्याला काही वेळ मिळणार नाही, त्यावेळेस मी हे कॅरी करत असतो. आणि मी सकाळी घरातून निघताना कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी घेऊन निघत असतो. एक वेळ जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण पाणी हे शरीराला आवश्यक आहे. तुम्ही आता येणाऱ्या 10 वर्षाचा काय प्लॅन आखला तुमच्या या व्यवसायातला? अजून गाड्या वाढवायचा माझा विचार आहे. जेवढा आपला बिझनेस वाढेल तसं मी वाढवत राहणार आहे. म्हणजे हे तुम्ही आणि काही आणि चांगले विद्यार्थी तयार करणार आहात हो. येणाऱ्या काळात. ते माझं ते पण चालू आहे. जसं मी गाडी चालवतो किंवा मी जसं गाडीची सगळी देखभाल करतो तसा मला मित्र मिळणं गरजेचं आहे. हे पण मी शोधत आहे. म्हणजे येणाऱ्या काळात तुम्ही या व्यवसायाला अधिक मोठं आणि अधिक बलवान करण्याच्या प्रयत्नात तयारीत असणार आहे. आहे. बरोबर आहे. बापू, विशाल, तुम्ही आज या ठिकाणी आलात त्याबद्दल माय समष्टीच्या संपूर्ण टीमच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या सर्व श्रोत्यांना, माझ्या सर्व युट्यूब चॅनल फॉलो करणाऱ्या मंडळींना अशी मनापासून विनंती आहे की त्यांनी आवर्जून ही मुलाखत ऐकावी. ड्रायव्हर लोकांच्या नेमका समस्या काय आहेत ह्याच्यावर आम्ही आमच्या परीनं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर ही मनमोकळी मुलाखत किंवा या मनमोकळ्या गप्पा जर आवडल्या असतील तर अवश्य ही मुलाखत शेअर करा आणि माय समष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.